Brought to you by Progenesis Fertility Center. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीनेच पतीची हत्या केली. एका अंडरवेअरमुळे तपासाची चक्र कशी फिरली पाहूयात. घटना आहे यवतमाळमधली. यवतमाळ शहरापासून जवळच असलेल्या चौसाळा जंगलात 15 मेला एक जळालेला मृतदेह आढळला. हा मृतदेह 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शंतनू देशमुख याचा असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. शंतनू देशमुख हा सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षक म्हणून काम करत होता. त्याची पत्नी निधी ही देखील त्याच शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम करत होती. या दोघांमध्ये प्रेम जुळलं आणि या दोघांनी लग्न केलं. कालांतराने दोघांमधला वाद वाढला आणि पत्नीने शिकण्यासाठी येत असलेल्या 2 विद्यार्थ्यांच्या मदतीनं शंतनूवर विष प्रयोग केला आणि जंगलामध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावली. पुरावे नष्ट करण्यासाठी पत्नीनं या विद्यार्थ्यांच्या मदतीनं मृतदेह जाळला. पोलिसांनी शर्ट आणि बटन यावरून शोधकार्य सुरू ठेवलं. शंतनूच्या मित्रांची विचारपूस केली. यावरून मृतदेहाची ओळख पटली. की शंतनू देशमुख नावाचा जो इसम आहे दिनांक 13 तारखेपासून हा घरी नाही आहे आणि तो बारमध्ये जो रेग्युलर दारू प्यायला जात होता त्या ठिकाणी तो आलेला नाही आहे अशी चर्चा आमच्यापर्यंत आली. आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना विचारपूससाठी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं. त्यांनी सांगितलं की 13 तारखेपासून आमच्याकडे शंतनू देशमुख आलेला नाही, तो रेग्युलर यायचा पण तो आलेला नाही. त्यानंतर त्यांनी त्यांची माहिती पटवली. फोटोग्राफ त्यांना दाखवले आम्ही मृतदेहाचे. त्यांनी फोटो बघितले आणि ज्या इसमाबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिली शंतनू देशमुख त्या दिवसचं त्यांचं शर्ट घातलेलं होतं त्यांनी आणि घटनास्थळावर आम्हाला त्या कलरचे काही कपडे मिळाले. त्याच्यामध्ये ते थोडेफार मिळणारे होते. आम्हाला तो धागा मिळाला तपासासाठी. त्या अनुषंगाने तो कुठे राहतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन पूर्ण माहिती घेतली. त्याची जी पत्नी आहे निधी तिवारी, तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख, हिची आपण पूर्ण माहिती घेतली, विचारपूस केली. पोलिसांनी पत्नीची चौकशी केली असता सुरुवातीला तिने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील अंडरवेअर आणि मृतदेहाची अंडरवेअर एकाच कंपनीची असल्याने पोलिसांचा संशय वाढला आणि तो आपल्याच पतीचा मृतदेह असल्याचं निधीने कबूल केलं. सोबतच तिने या गुन्ह्याची देखील कबुली दिली. पोलिसांनी निधीसह 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.